हॅलो स्टुडंट, आपण पाठीमागच्या पिरियडला पेपर फर्स्टचे 3 टॉपिक संपवलेले आहेत. पहिला टॉपिक बघितला आपण डेटा स्ट्रक्चर, दुसरा टॉपिक बघितला आपण C++, आणि तिसरा टॉपिक बघितला ऑपरेटिंग सिस्टीम, आणि लास्ट टॉपिक आहे HTML. तर हा टॉपिक साधारणतः 12 मार्क्ससाठी परीक्षेमध्ये विचारला जातो. तर HTMLचा काही पार्ट्स आपण परवाच्या लेक्चरमध्ये बघितलेला आहे, तरी पण रिपीट आपण हा HTML टॉपिक घेणार आहोत. तर बघा, HTML परीक्षेमध्ये क्वेश्चन विचारले, डिफाईन HTML, व्हॉट आर ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस ऑफ HTML. आता HTML म्हणजे काय? HTML मीन्स हायपर टेक्स्ट. H म्हणजे हायपर, T म्हणजे टेक्स्ट, M म्हणजे मार्कअप, आणि L म्हणजे लँग्वेज. लक्षात आहे? तर हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज, दॅट इज ऑल्सो कॉल्ड HTML. आता त्याचा फुल फॉर्म, तर जसं आपण C++ सॉफ्टवेअर बघितलेलं आहे, त्याच्यावरती प्रोग्राम केलेले, तशाच पद्धतीनं HTML, ASP, जावास्क्रिप्ट, तर अशा पद्धतीच्या लँग्वेजेस आहेत. या लँग्वेजेसमध्ये आपल्याला काय प्रोग्राम करायचे आहे आणि सॉफ्टवेअर सुद्धा बनवायचे आहे. तर ही लँग्वेज आहे HTML. तर HTML मीन्स हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज. आता वन बाय वन त्यातला फर्स्ट हायपर टेक्स्ट म्हणजे काय? हायपर टेक्स्ट तर hypertext is a ordinary text that has been extra features of formatting the image, multimedia and link between other document. That is also called hypertext. म्हणजे एखादा प्रोग्राम केला तर त्याची इतर डॉक्युमेंटवर आपल्याला लिंक बनवता येते, तर म्हणतो आपण हायपरटेक्स्ट. नेक्स्ट मार्कअप. मार्कअप म्हणजे काय? मार्कअप इज द प्रोसेस फॉर टेकिंग द ऑर्डिनरी टेक्स्ट. जे काय तुम्ही कमांड वापरणार आहे त्याच्यावर तो प्रोसेस करतो. मार्कअप इज द प्रोसेस फॉर टेकिंग द ऑर्डिनरी टेक्स्ट टू ॲडिंग एक्स्ट्रा सिम्बॉल अँड यूज्ड फॉर HTML कमांड्स. जे काय तुम्ही कमांड्स वापरणार आहे HTMLचे किंवा कोडिंग यूज करणार आहे HTMLचे, त्याच्यावर तो प्रोसेस करतो, तुम्हाला रिझल्ट देतो, त्याला म्हणतो आपण मार्कअप. लक्षात आहे? तर हायपर टेक्स्ट आणि मार्कअप दोन्ही मिळून आपली HTMLची काय होते? डेफिनेशन काय होते? लक्षात आहे? तर HTMLची डेफिनेशन काय? हायपर टेक्स्ट, HTML मीन्स हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज. हायपर टेक्स्ट मीन्स ऑर्डिनरी टेक्स्ट with extra features such as formatting the image, multimedia and link between other documents. Markup means process the data for taking the ordinary text, adding extra symbol and used for HTML command, then it is also called markup. तर असं पद्धतीनं HTML चे आपण काय बघितले डेफिनेशन. आता त्याच्यानंतर ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस ऑफ HTML. तर ॲडव्हान्टेजेस ऑफ HTML, HTMLचे वेगवेगळे आपल्याला ॲडव्हान्टेजेस बघायचे. तर फर्स्ट ॲडव्हान्टेज आहे, ह्या लँग्वेजच्या अंडर आपल्याला काय काय करता येतं, म्हणजेच काय त्याचं ॲडव्हान्टेजेस. फॉर HTML डॉक्युमेंट नो स्पेशल सॉफ्टवेअर इज रिक्वायर्ड. तर आपल्या कॉम्प्युटरमध्ये ऑलरेडी नोटपॅड एक सॉफ्टवेअर असते आणि इंटरनेट एक्सप्लोरर हे सुद्धा सॉफ्टवेअर असते. इंटरनेट एक्सप्लोरर दोन्ही सॉफ्टवेअर मध्ये आपण प्रोग्राम करणार आहे. नोटपॅडमध्ये प्रोग्राम आपल्याला टाईप करायचे आणि याच्यामध्ये आपल्याला प्रोग्राम रन करायचे. प्रोग्राम करत असताना .html नी प्रोग्राम सेव्ह करायचे. तर पहिलं ॲडव्हान्टेजेस काय? फॉर क्रिएटिंग HTML डॉक्युमेंट नो स्पेशल सॉफ्टवेअर इज रिक्वायर्ड. ओके. सेकंड ॲडव्हान्टेज तुम्हाला सांगता येईल, फाइंडिंग एरर इज इझी इन HTML. कोणतेही एरर असतील तर इझी HTMLच्या लँग्वेज मला काढता येतात किंवा शोधता येतात. थर्ड, लर्निंग ऑफ HTML लँग्वेज इज व्हेरी सिम्पल. फोर्थ, ही लँग्वेज शिकण्यासाठी अतिशय सोपी आहे. फोर्थ, HTML विल नॉट कॉस्ट फॉर एनिथिंग इन सॉफ्टवेअर. आता कॉस्ट म्हणजे काय? किंमत, ठीक नाही. तर नवीन सॉफ्टवेअर विकत घेण्याची काही गरज नाही. आणि
त्यानंतर फिफ्थ ॲडव्हान्टेज तुम्हाला सांगता येईल HTML डॉक्युमेंट कॅन बी क्रिएटेड बाय एनी हार्डवेअर प्लॅटफॉर्म, म्हणजे कुठल्याही सॉफ्टवेअरवरती किंवा कुठल्याही वेबसाईटवरती HTML चे डॉक्युमेंट हे रन होतात किंवा HTML चे प्रोग्राम हे रन केले जातात. आणि नंबर 6 ॲडव्हान्टेज तुम्हाला सांगता येईल HTML वर्क्स इंडिपेंडेंटली इन ए प्रोग्राम. HTML चे सगळे जे प्रोग्राम्स आहेत हे HTML युजरवरती किंवा आपण तयार केलेल्या प्रोग्रामवरती ते अवलंबून असतात. तर असं म्हणून हे त्याचे 6 ॲडव्हान्टेज आहेत. आता डिसॲडव्हान्टेजेस. तर डिसॲडव्हान्टेज मध्ये आपण HTML च्या अंडर आपल्याला काय काय करता येत नाही, म्हणजेच आपण काय बघणार आहे त्याचे डिसॲडव्हान्टेजेस. त्याला दुसरा आपण काय म्हणतो लिमिटेशन. फर्स्ट डिसएडवांटेजेस आहे एनी कॅल्क्युलेशन कॅनॉट बी डन बाय HTML. एनी कॅल्क्युलेशन कॅनॉट डन म्हणजे ह्याच्यामध्ये या सॉफ्टवेअरमध्ये कोणतेही कॅल्क्युलेशन्स करता येत नाही. सेकंड डिसएडवांटेज सांगता येईल तुम्हाला इट कॅनॉट डिस्प्ले इव्हन डेट. दैनंदिन जी डेट आहे किंवा तारीख आहे त्याच्यामध्ये डिस्प्ले होत नाही. म्हणजे का होत नाही तर HTML हे सॉफ्टवेअर आहे लक्षात आहे किंवा त्याच्यामध्ये आपण नोटपॅडमध्ये प्रोग्राम करणार म्हणजे एक्सप्लोरवरती रन करणार दैनंदिन डेट आहे त्याच्यामध्ये डिस्प्ले करता येत नाही. एखादा प्रोग्राम करता आपण डेट आपल्याला पाहिजे असेल तर ती होत नाही डिस्प्ले. थर्ड द इंटरॅक्टिव्ह वेब पेजेस कॅनॉट बी बिल्ट बाय HTML. जे अनेक वेब पेजेस आहेत मार्केटमधले किंवा वेबसाईटवरचे ते सगळे HTML ला जोडता येतात. नेक्स्ट फोर्थ द वेब पेजेस कॅन बी डेव्हलप्ड इन HTML बट कॅनॉट बिहेव एन ॲप्लिकेशन. जे वेब पेजेस आहेत इंटरनेटवरती ते तुम्हाला याच्यावरती डेव्हलप केले जातात कुठं HTML वरती, पण ॲप्लिकेशन्स यूज करून त्याचे डेव्हलप करता येतात. नेक्स्ट सांगता येईल तुम्हाला नंबर 5 द हायपरलिंक इज प्रोव्हाइडेड इन HTML. जर हायपरलिंक सुद्धा तुम्हाला HTML च्या अंडर बनवता येईल. लास्ट तुम्हाला सांगता येईल काय द वेब पेजेस कॅन बी डेव्हलप्ड इन HTML. जे तयार केलेले वेब पेजेस आहेत हे सुद्धा तुम्हाला HTML च्या अंडर डेव्हलप करता येतात. तर अशा पद्धतीनं 5 ते 6 लिमिटेशन्स किंवा डिसएडवांटेज सुद्धा आपण या ठिकाणी बघितलेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन परीक्षेमध्ये विचारला आहे व्हॉट इज अ टॅग. व्हॉट आर टाइप्स ऑफ टॅग. तर टॅग मीन्स युनिट ऑफ मार्कअप. मार्कअप म्हणजे प्रोसेस. जे काय आपण कमांड वापरणार आहे त्याच्यावरती तो प्रोसेस करतो त्याला म्हणतो आपण युनिट ऑफ मार्कअप. इन टॅग देयर आर 2 टाइप्स. त्याला फर्स्ट स्टार्ट टॅग आणि सेकंड एंड टॅग. तर स्टार्ट टॅग आणि एंड टॅग. द स्टार्ट टॅग इज युज्ड लेस दॅन अँड ग्रेटर दॅन ऑपरेटर. तर अशा पद्धतीने हा स्टार्ट टॅग तुम्ही यूज करायचा म्हणजे कमांड यूज करायचे. त्याला म्हणतो लेस दॅन आणि ग्रेटर दॅन साइन फॉलोड बाय द कीवर्ड्स. सेकंड टाइप्स एंड टॅग. एंड टॅग म्हणजे काय द एंड टॅग इज युज्ड टू एंड ऑफ द इफेक्ट. सेकंड पार्ट सांगते this tag is used to repeat the keywords in extra to repeat the keywords with a forward slash in a tag. म्हणजे हा जो टॅग आहे तो स्टार्ट झाला हा स्टार्ट टॅग त्याच्यामध्ये कमांड यूज करा आणि एंड टॅग स्लॅश देऊन कंप्लीट करा. तर आपण एंड टॅग लक्षात आहे. अशा पद्धतीने स्टार्ट टॅग आणि एंड टॅग याच्यामध्ये टेक्स्ट यूज करा. टॅग मध्ये कमांड द्यायचं आहे ते टॅग आहे त्याच्याने आणि ग्रेटर ऑपरेटर कमांड द्यायचं त्यामध्ये टेक्स्ट येईल आणि क्लोजिंग कसं असेल असं. जसं आपलं C++चं ओपनिंग असं असते आणि क्लोजिंग असं असते तसं याचं कसं आहे लेस दॅन आणि ग्रेटर दॅन लक्षात आहे. त्याच्यामध्ये कमांड येईल त्याच्यामध्ये टेक्स्ट येईल त्यामध्ये कमांड येईल क्लोज येईल. अशा स्टार्ट टॅग आणि एंड टॅग लक्षात आहे. तर आपण 2 क्वेश्चन बघितले आपण व्हॉट इज HTML, व्हॉट आर ॲडव्हान्टेजेस अँड डिसएडव्हान्टेजेस ऑफ HTML. नेक्स्ट बघितला व्हॉट इज टॅग आणि व्हॉट आर टाइप्स ऑफ टॅग. ओके.